पुरुषाच्या लिंगाचा जो पुढचा भाग असतो त्याला ग्लान्स पेनिस म्हणतात. बऱ्याच वेळा त्याच्यावरती चमडी असते, स्किन असते. त्याच्यामध्ये एक नैसर्गिक द्रव्य साचून जातो जो पांढऱ्या रंगाचा असतो, त्याला स्मेग्मा म्हणतात. आणि त्याचा एक दुर्गंधी असतो, त्याच्यामुळे संसर्ग व्हायची शक्यता असते आणि त्या ठिकाणी लालसरपणा येण्याची शक्यता असते. तर पुरुषाने लिंगाचा पुढचा भाग साफ करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ज्यावेळी तुम्ही अंघोळ कराल त्यावेळी वरची चमडी मागे खेचून कोमट पाण्याने तो भाग धुवून घ्यावा. जर तुम्ही साबण वापरणार असाल तर कुठलाही तीव्र प्रकारचा साबण वापरू नका. साधं कोमट पाणी त्याच्यासाठी सफिशियंट असतं. स्त्रियांचा लैंगिक अवयव म्हणजे योनी म्हणजे हुलवा, ज्याला बाहेरचा भाग म्हणतात. तो बाहेरचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. पण बऱ्याच वेळा काय होतं, सुगंधी स्प्रे येतात, काही वॉश येतात, काही सोल्युशन येतात. यातून बऱ्याच स्त्रिया योनिमार्ग आतून साफ करून घेतात. योनिमार्ग आतून साफ करणं हे पूर्णतः चुकीचं आहे, अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे. योनीच्या आतमधला जो pH हा नैसर्गिकरित्या राखला जातो. स्त्रीचा योनिमार्ग स्वतःची काळजी स्वतः घेतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही स्प्रे, औषधं, साबणं, सुगंधी लोशन लावायची काहीही गरज नाही.